आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कामेरीत एकाच रात्री 2 ठिकाणी थरारक जबरी चोरी, अंदाजे तब्बल 13.5 तोळे सोने व चांदी ऐवज लंपास। वाळवा तालुक्यातील कामेरी येथील श्री भवानी मंदिर परिसरात रविवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री 2 घरे फोडून तब्बल 13.5 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचा ऐवज असा सुमारे 20 लाखाचा माल चोरट्यांनी लंपास केला। या धाडसी चोरीमुळे कामेरी परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे। भवानी मंदिर शेजारी असणाऱ्या सदाशिव रंगाराव पाटील यांचे राहते घर आहे। रविवारी दुपारी शेतातील गाय व्याल्याने त्यांचा मुलगा पत्नी गावात असणाऱ्या जुन्या घराकडे गेले होते। रात्री याच ठिकाणी त्यांनी मुक्काम केला। घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात आत प्रवेश केला। घरातील लोखंडी कपाट फोडून 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले। एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील तिजोरी फोडून कपडे व महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून दिली। सोमवारी सकाळी सदाशिव पाटील घरी परतल्यानंतर ही चोरी उघडकीस आली। यानंतर चोरट्यांनी लगतच असलेल्या बाबासाहेब आनंदराव पाटील यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवला। बाबासाहेब पाटील हे शनिवारीच कुटुंबासह पुणे येथे गेले होते। चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील लोखंडी दरवाजा उघडून पाणी सोडण्याच्या मोठ्या लोखंडी पाण्याने व कुऱ्हाडीने आतील लाकडी दरवाजा तोडला। बेडरूममधील 2 लोखंडी कपाटे टिकाव व खोऱ्याच्या सहाय्याने फोडून 1.5 तोळ्याचे ब्रेसलेट, चांदीचा करवट आणि इतर मौल्यवान साहित्य पळवून नेले। घटनास्थळी चोरट्यांचे कुऱ्हाड, टिकाव आणि खोरे असल्याचे आढळून आले। सोमवारी दुपारी पुण्याहून परतल्यानंतर पाटील यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून चोरट्यांचे ठसे व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे। या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांचा कसून तपास सुरू आहे।